बुलढाणा जिल्ह्यात आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त साहित्य रत्न पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला देशाचे केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। या सोहळ्यात मोठ्या संख्येने मातंग बांधव सहभागी झाले होते। त्यांनी यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली। अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील वंचित, शोषित व वंचित घटकांना आपल्या लेखणी व विचारांद्वारे आवाज दिला। त्यांच्या साहित्यामध्ये समाज परिवर्तनाची ताकद आहे। त्यामुळेच त्यांचा सन्मान देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने भारतरत्नाने व्हावा अशी मागणी सातत्याने होत आहे। यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावे यासाठी आधीपासूनच विचार सुरू आहे। मी स्वतः या मागणीसाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार आहे। अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव करण्याची हीच खरी वेळ आहे। या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध मान्यवर, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच अण्णाभाऊ साठे यांचे विचार मांडणारे वक्ते उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या अशी जोरदार घोषणा देत मातंग बांधवांनी आपली भावना व्यक्त केली। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीच्या निमित्ताने आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने संकल्प मेळावा आणि जिल्ह्यातील 7 साहित्यिकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता। आजच्या या मेळाव्यामध्ये आग्रही मागणी जी करण्यात आलेली आहे की अण्णाभाऊ साठेंचं साहित्यातलं योगदान हे सर्व विचारात घेऊन भारत सरकारने त्यांना भारतरत्न ही उपाधी त्यांनी बहाल करावी, अशा प्रकारचा एक मागणी या मेळाव्याच्या संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून पुढे आलेली आहे। आमचा संघर्ष सुरू राहील। अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतोय की भारतरत्न मिळावे आणि हा संघर्ष आणखी तीव्र कशा करता येईल तो आमचा प्रयत्न राहील। तो प्रस्ताव केव्हाचाच गेलेला आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल, पण विधिमंडळामध्ये या सर्व विषयावर चर्चा झालेली आहे। त्या अनुषंगाने राज्य शासनाने कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे। पण भारतरत्न देण्याचा पूर्ण अधिकार हा केंद्र शासनाला असतो। त्यांनी तो विचार करायला पाहिजे। त्यांनी अण्णाभाऊ साठेचं योगदान विचारात घ्यायला पाहिजे आणि भारतरत्न द्यायला पाहिजे। भारतरत्न द्यावा सातत्याने मागणी होती, काय पाठपुरावा आपल्या स्तरावरून करतात? हे बघा, निश्चितपणानं तशा प्रकारचा एखाद्या संस्थेकडून तसा प्रस्ताव हा त्या ठिकाणी केंद्र सरकार असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रपतीकडे त्या ठिकाणी तो जात असतो। तसा जर आला तर निश्चित या जिल्ह्याचा खासदार म्हणून निश्चितपणानं आम्ही त्याला मिळवण्यासाठी मनापासून प्रयत्न